जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन यशस्वी पार पाडल्यानंतर थेट अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या राहत्या घरी आला आणि या ठिकाणी मागील 3 ते 4 दिवसापासून तो आहे। या ठिकाणी त्याची तब्येत देखील खालावली, सलाईन देखील लावण्यात आले। मात्र आता नुकतंच त्याने माहिती समोर येत आहे की जंतर मंतर आंदोलनाच्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय CGPची एक बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये राज्यभरातून त्यांचे जे कोर कमिटीचे सदस्य आहेत त्या कोर कमिटीच्या सदस्याला त्यांनी निमंत्रित करण्यात आलेले। अनेक विद्यार्थी ज्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते ते देखील या ठिकाणी हजर होणार होते आणि 2 दिवस या ठिकाणी अभिजित दिपके यांच्याच घरी, हेच जे घर आहे या ठिकाणी कोर कमिटीची बैठक पार पाडणार आहे आणि पुढची दिशा जी आहे ते काय ठरणार आहे, या ठिकाणी आंदोलनाच्या बाबतीत असतील किंवा पक्ष स्थापनाच्या बाबतीत असेल, अशा अनेक विषयी चर्चा या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे अभिजित दिपके यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की कॉक्रोच पार्टी आता देशभरामध्ये आंदोलन करणार आहेत। पुढचे जे काही मुद्दे आहेत, अनेक भ्रष्टाचारी मंत्री आहेत, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, विद्यार्थ्याचं आंदोलन आहे, या संदर्भात पुढचे निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बैठक बोलवण्यात आलेली आहे। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून कॉक्रोचचे जे काही सदस्य आहेत, जे काही त्यांचे आपलं इंटेरियर कोर कमिटी आहे त्या सदस्याची 2 दिवस 5 आणि 6 या 2 दिवस या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। त्यानंतरच मात्र पुढची जी काही दिशा आहे ती निश्चित ठरणार आहे की नेमकं त्याला पुढे काय करायचं। अनेक प्रश्नाचे उत्तर देत असताना अभिजित नारकी पार्टीच्या संदर्भात पार्टी स्थापन करणार आहे किंवा नाही याबाबत मात्र अद्याप निश्चित जरी नसले गेलं, मात्र येणाऱ्या जे काही 2 दिवसाची जे राज्यस्तरीय देशव्यापी जी बैठक पार पडणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, या ठिकाणी मात्र पुढची दिशा जी आहे तर नक्कीच ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात देखील माहिती मिळणार आहे। नेमकं आता अभिजित दिपके या 2 दिवसाची बैठक ठरणार आहे, त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेणार आहे याकडे मात्र संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर।